आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराचं की मंदिरात पूर्ण गुहा बनलेली होती. असं जुनी लोक म्हणतात की मंदिरामध्ये गुहा असल्यामुळे मंदिरात प्रवेश करण्यासाठी थोडीशी अडचण होत होती. ते काही लोकांनी ते घेण्यासाठी थोडासा मार्ग खुला करत असताना तिथून काही भोंगेचे आवाज आला आणि भोंगे चावण्यासाठी त्या भोंगे चावत असल्यामुळे ते भाविक तिथून सोडून गेल्यामुळे जी गुहा आहे ती तशी आहे. हे जे आपलं मंदिर जे उभे राहिलेलं आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की सगळे वयोवृद्ध जे लोक आहेत त्यांनी आपल्या खांद्यानं डोक्यावर आणून हे मंदिर पूर्ण उभे राहिलेले आहे. काय केलं तर हा डोंगर फार मोठा डोंगर आहे. ताडीवर हा डोंगर असून देखील रेवण सिद्धनाथांच्या कृपेमुळे ह्या वेळेला कधीही उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, उन्हाळ्यात जरी आलं पाणी भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी असतं. सर्व भावी भक्तांना एक तीर्थरूप म्हणून दिलं जातं. प्रमाणे प्रत्येक संकष्टी पौर्णिमा या दिवशी आपल्या भागातील व गावातील लोकांचा या ठिकाणी प्रसाद असतो व त्याचप्रमाणे या मंदिरामध्ये रात्रभर भजन असतं. जगद्गुरु संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा सप्ताह फार मोठ्या प्रमाणात होतो. आपल्या कर्नाटक आणि महाराष्ट्रामधून सप्ताहासाठी फार मोठ्या भाविक भक्तांनी या ठिकाणी उपस्थित राहतात. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये व निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं छोटंसं आपलं गाव बुदलमुख. धन्यवाद.